मध्ये विजेचा मोठा प्रश्न पाहतोय. आज तुम्ही भर हलगी मोर्चा काढलेला आहे. या संदर्भात आता अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. नेमकं काय याच्यामध्ये झालं? आता तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये बार्शीचे जे मगर साहेब आहेत, करमाळ्याचे कलावती साहेब आहेत, शिवाय विभागाचे भोयर साहेब होते. यांच्या बरोबर सविस्तर विजेसंदर्भामध्ये चर्चा झाली आणि जे आपल्याला 6 तास लाईट मिळत होती, काही ठिकाणी 4 तास लाईट मिळत होती, ते आम्ही हा मुद्दा उपस्थित केला की इंदापूर तालुक्यामध्ये 8 तास लाईट चालू आहे, तिथं 8 तास दिली जाते आणि करमाळा तालुक्यावरच 6 तास देऊन का अन्याय होतोय. तर आपले मगर साहेब म्हणले मी खात्री करून घेतो आणि जर तिकडे जर 8 तास चालू असेल तर आपल्या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा 8 तास वीज द्यायची व्यवस्था करू. करमाळा तालुक्यामध्ये वादळाने मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. काल आपण पाहणी केलेली होय. आहे. आपल्या बरोबर अधिकारी देखील होते. नेमकं आपण अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? ज्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरसकट त्यांना माफी, आपलं त्यांचे काही कर्ज वगैरे कर्जमाफी झाली पाहिजे. शिवाय त्यांच्या जे काही केळी पडलेले आहेत त्याचं सुद्धा नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असा आम्ही आग्रह धरलेला आहे. या मतदारसंघातील नुकसानाबाबत आपण काय मुख्यमंत्री यांची भेट वगैरे घेणार आहे? हो, आता मी उद्या मुख्यमंत्री साहेबांना करमाळा तालुक्यातली जी काही वस्तुस्थिती आहे ते कानावर घालणार आहे आणि पत्रही देणार आहे. आपण आता पाहतो की आबा सध्या विधान परिषदेची निवडणूक लागली, पालकमंत्र्यांनी आपली भेट घेतली. हो. या संदर्भात काय नेमकं आपली भूमिका काय असणार? नाही, पुढं आता अजून त्याला टाइम आहे. वेळ वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला जाईल. आदिनाथ कारखान्याविषयी विरोधाकडून आबा वेगवेगळे आरोप केले जातात, टीका केली जाते. आपली त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? नाही, मी टीकेला टिकणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मी कोण टीका करते त्याचा विचार करणार नाही. निश्चित हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना भविष्य काळामध्ये चालू झालेला दिसेल. काल वादळी वारं हे सुरू आहे आणि सुद्धा निवेदन तयार केलेलं आहे. मी आज मुंबईलाच निघालो आहे. हा मोर्चा होता म्हणून थांबलो होतो. आता मुंबईलाच निघणार आहे आणि उद्या सन्माननीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्या भेटी घेणार आहे. काहींचे घरावरचे पत्र देखील उडून गेले, त्यांना तात्काळ मदतीसाठी काय करता सूचना वगैरे देते? त्याच्यासाठी हे पत्र देऊ आपण आणि शासन दरबारी तो विषय मांडू.